अहो एकानं तर म्हटलंय, अजित पवार तुम तो गयो. राज्यामध्ये नापसंती व्यक्त करण्यात आली. बारामतीमध्ये तरी हे लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे. मित्र हो, नमस्कार. अजित पवार यांनी बघा आपल्या काकांना म्हणजे शरद पवारांना मोठा धोका दिला, दगा दिला. आपण फार काहीतरी मोठा पराक्रम केल्याचा भाव अजित पवार आणि या गद्दार मंडळीच्या चेहऱ्यावर दिसत होता. मोडायला तोडायला सोपं असतं हो. आयते पिठावर रेघोट्या मारणं, दुसऱ्याची वस्तू पळवून नेणं, चोरून नेणं या सोप्या गोष्टी असतात. पण स्वतः काही निर्माण करणं हे मात्र आव्हानात्मक काम असतं. कुणीही अशा नवनिर्मिती करू शकत नाही. ती मंडळी अशा प्रकारे चोऱ्या, लबाडी, पळवापळवी जे काही ते सगळं करत सुटलेलं असतात. लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि कोण किती पाण्यात आहेत हे जनतेनं दाखवून दिलं ना. तिथून पुढं मात्र या मंडळींचे धाबे दणाणले आहेत. बारामती मतदारसंघ तर पवार घराण्याचा, पण याच घरामध्ये राजकारणाचा काटा रुतला गेला. लोकसभेत पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक झाली. अर्थात शरद पवारांच्या कुटुंबात अशी शकल होणं राज्यातील जनतेला आवडलेलं नव्हतं आणि नाहीही. अजित पवार यांनी शरद पवार यांना दिलेला धोका कोणालाही रुचलेला नाही. बारामती तर कसा रुचेल हो. राज्यामध्ये नापसंती व्यक्त करण्यात आली. बारामतीमध्ये तरी हे लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे. बरं बघा, एवढ्यावर हे सगळी फोडाफोडी, पक्ष पळवापळवी, नेते पळवापळवी हे थांबलेलं नाही. बघा, अजित पवार, छगन भुजबळ अशा काही नेत्यांनी शरद पवार यांच्यावर वाटेल तशा भाषेत टीका केली हो. भाजपची स्क्रिप्ट यांच्या तोंडून बाहेर आली, पण त्याचा उलटा परिणाम झाला. लोक अजित पवार यांच्यावर चिडले. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता विधानसभेत ही पुन्हा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक. या निवडणुकीसाठी अजित पवार तर घाबरलेले आहेतच. इथून निवडणूक लढवायचीच नाही त्यांची तयारी नव्हती सुरुवातीला. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. एकतर काय बघा, अजितदादा पवार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत असं गेल्या काही दिवसापासून दिसत आहे. संपूर्ण प्रचार काळामध्ये देखील हे ठळकपणे दिसून आलेलं आहे. अर्थात त्याची अनेक विधानं परस्पर विसंगत होती. कदाचित त्यांना आपला पराभव दिसू लागला असावा. आता बघा ना, आता तर म्हणतायत मी शरद पवार यांना सोडलेलेच नाही, वैचारिकदृष्ट्या त्यांच्यासोबत आहे. कधी सभेत शरद पवारांची नक्कल केली, कधी बारामतीचा विकास आपल्याशिवाय कोणीच करू शकत नाही म्हटलं. शरद पवार यांच्याबद्दल जितकं वाईट बोललं जातं ना, तेवढी त्याचीच मतं कमी होतात, त्या पक्षाचे होतात, त्या नेते जे होतात. हे लोकसभेत पाहिलं आपण. नाही का, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले आणि त्यांनी ते भटकते आत्मा वगैरे म्हटलं, लावलं ना लोकांनी या भाजपालाच भटकायला. यावेळी मात्र मोदी साहेबांनी चकार शब्द काढला नाही पुण्यामध्ये येऊनही. हे सगळे शहाणे झाले तर मग अजित पवारांनी काही धडा घेतला आहे का नाही हो. शरद पवार यांनी बारामतीत टेक्स्टाईल पार्क उभं केलं. त्याच ठिकाणी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना रोखण्यात आलं. अर्धा तास त्या गेटवर त्यांना रोखून ठेवण्यात आलं, रोखून धरण्यात आलं. तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकानं गेट बंद करून घेतलं. आपल्याला वरिष्ठाकडून तसे आदेश आहेत असं देखील तो सुरक्षा रक्षक सांगतो. शरद पवार यांनी उभ्या केलेल्या या पार्कच्या सध्याच्या अध्यक्षा या सुनेत्रा पवार आहेत असं सांगितलं गेलंय. इथं प्रतिभाताई पवार यांचा असा अवमान झाला. प्रतिभाताई म्हणत होत्या, अरे बाबा आमची गाडी का तू अडवली, आमची गाडी पाहून गेट का बंद केलं, आत दुकानं सुरू आहेत तर मग गेट बंद का, आम्ही खरेदीसाठी आलोय रे, आम्ही चोर नाही आहोत, पुन्हा एकदा विचारून घ्या आणि आम्हाला आत सोडा. अशा विनवण्या त्या करीत राहिल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार. म्हणजे राजकारणाचा काटा पवार कुटुंबात किती खोल रुतला असेल बघा. या घटनेवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर मात्र थातोर मातोर कारणं पुढं करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला. काय तर म्हणे, तो सुरक्षा रक्षक प्रतिभाताई पवार यांना ओळखतच नव्हता. अर्थात खरं खोटे त्यांनाच माहीत, पण वाटते तेवढी साधी सरळ ही बाब नाही हे मात्र नक्की. आईनं निवडणुकीत घडल्यामुळं तर ते अधिक गंभीरपणे समोर आलेले आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील संतापाने नाराजी व्यक्त केली आहे, पण जनतेत याचा मोठा संदेश गेला आहे हे खूप गंभीर आहे. बारामतीच्या जनतेची तर मनं दुखावली गेलीच आहेत. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक कठीण वाटू लागलेली असतानाच या घटनेनं अजित पवार यांच्यावरचा रोष
आता अधिक वाढवलेला आहे. अहो, इतक्या खालच्या स्तराला हे राजकारण जायला नको होतं असं जो तो म्हणू लागलेला आहे. आता हे केलं न केलं त्यांना माहीत, पण जे समोर आलं त्यावर तर सगळं सुरू झालं. सोशल मीडियावर सुद्धा अजित पवार टीकेचे लक्ष बनलेले आहेत. अहो, एकानं तर म्हटलंय, अजित पवार तुम तो गयो. प्रतिभाताई पवार यांच्याबाबत घडलेली ही एक घटना, बारामतीचा निकाल अजितदादांच्या विरोधात देण्यासाठी पुरेशी आहे असं देखील मानलं जाऊ लागलं आहे. अहो, कुणी किती आता सारवासारू केली किंवा आम्ही नाही त्यातले असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी घडायचं ते घडून गेलं आहे. लोकांना कळायचं ते कळून चुकलं आहे. प्रतिभाताईंचा अपमान लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे. अर्थातच तो मतदारातून प्रतिबिंबित होण्याची अधिक शक्यता आहे. अहो, अगदी अखेरच्या क्षणी अजित पवार यांच्यासाठी हा जोर का झटका मानला जात आहे. या एका घटनेनं बारामतीचा निकाल अजितदादांच्या विरोधात जाईल असं तुम्हाला वाटतं का हो? तुमचा अंदाज जरूर व्यक्त करा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.